लहानांपासून आणि मोठ्यांपर्यंत त्याची आवडणारी सर्वात भाजी म्हणजे मटर पनीरची भाजी, झटपट होणारी। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, बदाम टाकलेला आहे, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या, उभा चिरलेला कांदा मीडियम साईजमध्ये, थोडंसं आल्याचा तुकडा सुद्धा टाकलेला आहे, 2 टोमॅटो चिरून टाकलेले आहेत, ते सॉफ्ट होऊन द्यायचं आहे। सॉफ्ट झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थंड होऊन दिले। थंड झाल्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण वाटण आपण फिरवून घेणार आहे, ग्रेव्ही तयार करून घ्यायची, पाण्याचा वापर करायचा नाही। त्याच्यानंतर इथे परत कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी पनीर शालो फ्राय करून घेणार आहे। तुम्ही त्याच्यानंतर तळून सुद्धा घेऊ शकता, डीप फ्राय पण करू शकता। त्यानंतर मी परत तीच कढईमध्ये आपण जी ग्रेव्ही तयार केलेली ती टाकून घे, तुपावरती घरच्या मी ग्रेव्ही मारून घेणार आहे। खूप छान टेस्ट लागेल, तुम्ही तेलावरती टाकू शकता। घरचा मसाला, हळद, पावभाजी मसाल्यामुळे चव खूप छान लागते। थोडासा गरम मसाल्याचा वापर सुद्धा करायचा आहे। त्याच्यानंतर इथे फ्रोझन मटर आहेत माझ्याकडे, ते टाकलेले आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे ग्रेव्हीसाठी। त्याच्यानंतर मी इथे मटर पनीर आपलं तयार झालेलं आहे, पनीर टाकून घ्यायचे, झटपट अशी रेसिपी तयार होते। थँक्यू फॉर द वॉचिंग, लाईक करा, शेअर